आनंद दिघे यांना शिवसेना नेत्यांनी अर्पण केलेली शाल, पुष्पहार मिंदे गटाच्या गुंडांनी आणि काही महिलांनी ओरबाडून खेचून रस्त्यावर फेकून दिली आणि पायदळी तुडवली। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच ठाणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। धर्मवीरांचा घोर अपमान करणाऱ्या मिंद्यांनी टेंभी नाक्यावरील पुतळ्याजवळ नाक घासून माफी मागावी अशी मागणी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीने केली आहे। आनंद दिघे यांच्यावर सिनेमा काढून स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या मिंद्यांच्या या कृत्यानं माझा आनंद हरपला अशी भावना व्यक्त होते। शिवसेनेच्या नेत्यांनी रविवारी ठाण्याच्या टेंभी नाक्यावरील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि शाल अर्पण करून अभिवादन केलं। यामुळे मिंदे गटाचा प्रचंड तिळपापड झाला। त्यांच्या हुल्लडबाजीला काडीचीही किंमत न देता शिवसेना नेत्यांनी धर्मवीरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। त्यामुळे मिंदे गटाचे बगलबच्चे बिथरले आणि त्यांनी थेट पुतळ्याकडे धाव घेऊन त्यांच्या गळ्यातील भगवी शाल आणि पुष्पहार ओरबाडून काढला। मिंद्यांच्या हिना डिसोजा नावाच्या महिलेने चमकेगिरी करत हा हार आणि भगवी शाल थेट रस्त्यावर भिरकावून पायदळी तुडवली। फुकटची प्रसिद्धी मिळवताना आपण धर्मवीरांचा घोर अवमान करत आहोत याचं साधं भानही त्यांना राहिलं नाही। त्याचा समाचार आज शिवसेनेच्या महिला आघाडीने पत्रकार परिषद घेऊन केला आहे। देवाला घातलेल्या हाराचं निर्माल्य झालं तर त्याचंही पावित्र्य राखून विसर्जन केलं जातं। देवाला घातलेला हार कुणी पायदळी तुडवतात का? तर पवित्र अपवित्राची व्याख्या यांना माहीत आहे का? धर्मवीर आनंद दिघे हे तमाम ठाणेकरांचं दैवत आहे। आनंद दिघे तुम्हाला किती समजले आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला आत्मीयता किती आहे याचाही आता पर्दाफाश झालाय। मिंदांनी स्वतःच्या फायद्यासाठी सिनेमात वाजवलेले माझा आनंद हरपला हे गाणं खऱ्या अर्थानं त्यांनी सार्थ करून दाखवलं असा संताप महिला आघाडीच्या जिल्हा संघटक रेखा खोपकर यांनी केलाय। पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा एक परिसंवाद होता, शिवसंवाद मेळावा आयोजित केला होता आणि त्यासाठी आमचे नेते मंडळी संजय राऊत, भास्कर जाधव, अनिल देसाई, इतर जे संपूर्ण सुनील प्रभू वगैरे हे सगळी जी मुंबईवरून आमची नेते मंडळी ठाण्यामध्ये आली होती। ठाण्यामध्ये आल्यानंतर नेहमीच्या रिवाजाप्रमाणे ज्यावेळी शिवसेनेचे किंवा इतर कोणीही नेते ज्यावेळी ठाण्यामध्ये प्रवेश करतात त्यावेळी दिघे साहेबांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी वंदन करतात। आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी वंदन करतात आणि नंतर त्यांच्या इच्छितस्थळी जातात। त्याप्रमाणे आमची नेते मंडळी ज्यावेळी ठाण्यामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यावेळी त्यांनी दिघे साहेबांचा जो पुतळा आपल्या टेंभी नाक्याला आहे त्या पुतळ्याला त्या ठिकाणी त्यांनी वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी ते गेले। त्यांनी शाल हार अर्पण केला पुतळ्याला। पण हे केल्यानंतर त्या ठिकाणी आमचा जो हा मेळाव्यासाठी जी उपस्थिती होती, शिवसैनिकांची उपस्थिती पाहून या लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि काहीतरी आपण या ठिकाणी काहीतरी गोंधळ करावा या हेतूने ते जमा झालेले होते टेंभी नाक्याला। श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित स्वागत यात्रेचं यंदाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यानं न्यासानं 28 मार्च रोजी उपवन येथे तर 29 मार्च रोजी मासुंदा तलाव येथे गंगा आरतीचं आयोजन केले। त्यासाठी वाराणसीहून पंडितही येणार असल्यानं ठाणेकरांसाठीही पर्वणी ठरणार आहे। ठाण्यात श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे नववर्षानिमित्त महिनाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। विशेष करून तरुणांचा सहभाग वाढवण्याकरिता आयोजकांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत। महाविद्यालयांमध्ये विविध व्याख्यानांचं आयोजन केलं जात आहे। तसंच युवा दिनानिमित्त न्यासाकडून युवा दौडचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। या युवा दौडमध्ये मोठ्या संख्येनं युवक वर्ग सहभागी झाला होता। 12 मार्च रोजी भारत 2047 युवकांचा सहभाग या विषयावर व्याख्याते दीपक करंजकर यांचं व्याख्यान होणार आहे। तर शनिवारी 22 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता श्री कोपिनेश्वर मंदिर प्रांगणात नृत्यधारा हा कार्यक्रम होणार आहे। यामध्ये ठाण्यातील विविध नृत्य संस्थांचं सादरीकरण होईल। तर रविवारी 23 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता भव्य सांगीतिक कार्यक्रम होणार आहे। तर यंदा वाराणसी येथील पंडितांकडून भव्य गंगा आरतीची अनुभूती ठाणेकरांना अनुभवता येणार आहे। 28 मार्च रोजी उपवन येथे तर 29 मार्च रोजी मासुंदा तलाव येथे ही गंगा आरती होणार आहे।
मासुंदा तलाव येथे होणाऱ्या गंगा आरतीसह दरवर्षीप्रमाणे दीपोत्सव देखील होणार असल्याची माहिती न्यासाच्या वतीनं देण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. जानेवारीत पालकमंत्रीही जाहीर झाले. त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात भारतीय जनता पक्षानं संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे भाजपनं केवळ 17 जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्री जाहीर केले. या सगळ्या जिल्ह्यांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री आहेत. मित्रपक्षांचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्री देत भाजपनं कुरघोडीचा प्रयत्न केलाय. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप, राष्ट्रवादीचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्र्यांची घोषणा केली आहे. या मंत्र्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पालघरचे पालकमंत्री असलेले गणेश नाईक ठाण्यात अधिक सक्रिय असताना शिंदेंनी पालघरच्या संपर्क मंत्री पदासाठी प्रताप सरनाईक यांची निवड केली आहे. तुमचे नाईक तर आमचे सरनाईक असा थेट मुकाबला यामुळे सुरू झालाय. सरनाईक यांच्याकडे परिवहन मंत्रालयाची जबाबदारी आहे. 2008 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले सरनाईक 2009 पासून सलग 4 वेळा विधानसभेवर निवडून गेलेत. ते ठाण्यातील मोठे व्यावसायिक आहेत. विविध क्षेत्रात त्यांचा वावर आहे. त्यांचं व्यावसायिक साम्राज्य फार मोठं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असताना सरनाईक यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं. शिंदे यांच्या बंडात ते आधीपासूनच सहभागी झाले होते. शिंदे आणि सरनाईक दोघेही ठाण्यातून निवडून येतात. ठाण्यात नाईक यांना सक्रिय करून शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का देण्याची भाजपची रणनीती आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता शिंदेंनी सरनाईक यांना पालघरमध्ये सक्रिय करत मोठा डाव टाकलाय. ठाण्यातील घाऊक मसाला बाजारात अन्न व औषध प्रशासन आणि ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला जप्त करण्यात आलाय. मंगळवारी झालेल्या कारवाईत लाखोंच्या किमतीचा साठा जप्त करत अनेक विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एफडीए आणि पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यातून ठाण्यातील मसाला बाजारात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आलाय. त्यानुसार मंगळवारी सकाळी संयुक्त कारवाई करत पोलिसांनी या बाजारपेठेतील गोदामांवरही छापा टाकला. या कारवाईत विविध ब्रँडचा पान मसाला, गुटखा आणि तंबाखूजन्य उत्पादनांचं मोठ्या प्रमाणावर पॅकेट जप्त करण्यात आलेत. जप्त केलेल्या मालाची किंमत लाखोंच्या घरात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही विक्रेत्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून अन्न सुरक्षा कायदा आणि इतर संबंधित कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारनं राज्यात गुटखा आणि पान मसाल्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तरी देखील काही व्यापारी अवैध मार्गाने हे उत्पादन विक्री करत असल्याचं आढळून येत आहे. एफडीए आणि पोलिसांकडून अशा अवैध विक्रींवर कारवाई सुरू असून यापुढेही कठोर पावलं उचलली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. नागरिकांनी देखील अशा उत्पादनांचा वापर टाळावा आणि त्याबाबत माहिती मिळाल्यास प्रशासनाला तात्काळ कळवावं असं आवाहन करण्यात आलं आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या वतीनं बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज सकाळी जनजागृतीपर प्रभात फेरी काढण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालय येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास बी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या वतीनं बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅलीचं उद्घाटन जिल्हा न्यायाधीश ठाणे VL भोसले, मोटार अपघात दावा न्यायाधिकरण ठाणे सदस्य एस.एन. शहा, मुख्य न्याय दंडाधिकारी ठाणे SK फोकमारे, 7वे सह दिवाणी न्यायाधीश ठाणे डोईफुडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय डॉक्टर कैलास पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. या जनजागृती प्रभात फेरीमध्ये
न्यायाधीश, विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी वर्ग, विधी महाविद्यालयांचे प्राध्यापक, विधी स्वयंसेवक तसंच विधी महाविद्यालयातील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। ही जनजागृती प्रभात फेरीला सकाळी 8 वाजता जिल्हा सत्र न्यायालय येथून सुरुवात झाली। कोर्ट नाका, जिल्हाधिकारी कार्यालय, जांभळे नाका चौकातून टेंभी नाका आदी ठिकाणी फिरून पुन्हा जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे या प्रभात फेरीची सांगता करण्यात आली। प्राधिकरण यांच्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ हा अभियान राबवण्यात आला आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सर्व विद्यार्थी, न्यायिक अधिकारी व इतर अधिकारी यामध्ये समाविष्ट झाले आणि सर्वात महत्त्वाचं आहे की हे आंदोलन करण्याची गरज का भासते आपल्याला, तर ह्या आंदोलनाच्या माध्यमातून मुलगा आणि मुलगी दोन्ही समान ट्रीटमेंट मिळावी आणि त्याच्यामुळे आपल्या देशाची प्रगती जी काही रोखल्या जाते आहे, आपण अंडर डेव्हलप आज पण जे आहोत ते आपल्या विचारांमुळे या ठिकाणी अंडर डेव्हलप असल्याचे आपल्याला जाणवते। बऱ्याच वेळेला आपण कर्ज घेतो ते मुलींच्या लग्नासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी, तर हा मूळ भेदभाव जो आपण करतो तो आपल्या घरातूनच मूळ भेदभाव सुरू होतो आणि या सगळ्या गोष्टींची पायामुळे आपण उखडून काढली पाहिजे। हे सगळ्यात महत्त्वाचं आपलं या ठिकाणी उद्दिष्ट आहे। त्या दृष्टिकोनातून हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन स्वातंत्र्याच्या अनेक वर्षांनंतरही आपल्याला करावं लागत आहे, हे दुर्दैव आहे, परंतु हे आंदोलन लवकरच आपलं थांबेल अशी आपण आशा बाळगू। आणि आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करते। धन्यवाद।